इंद्रायणी मातेची व्यथा. अगं अगं ये ना, बस. का नाही बसत? काय झालं आज तुला? वास येतो, खूप वास येतो का गं? तुला आठवतं तू जेव्हा लहान होतीस ना, तेव्हा माझं पात्र कसं होतं? विशाल विस्तीर्ण. तुम्ही कपडे धुवायचेत, गाड्या धुवायचे. इव्हन शेतकरी त्यांच्या भाज्या पण घेऊन यायचे धुवायला. तरीसुद्धा माझं वाहतं पाणी कधी थांबलं नाही. त्यामुळे कधी माझ्या पाण्याला वास वगैरे आलाच नाही. पण आता काय झालं आहे, इतकं लोकांनी अतिक्रमण केलं आहे की माझं पात्र अगदी छोटं झालं आहे बघ. त्यापुढे जाऊन लोकांनी गटारीचं पाणी आणून त्यात सोडलं आहे. आणि नुसतं पाणी सोडलं नाही, तर कंपन्यांचं केमिकलसुद्धा त्यात मिक्स झालं आहे. अगं, एक आई म्हणवता मला, माता म्हणवता मला, आणि मग मातेलाच असं तुम्ही दुःखी करता का? माझ्याकडे येणारा आषाढीचा वारकरी, कार्तिकीचा वारकरी, अगं तो फक्त वारकरी नसतो, तर तो माऊलींचा भक्त असतो. ज्या माऊलींनी 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली, त्या माऊलींच्या शेजारीच मी वाहते. आणि ते वाहनं किती पवित्र असावं असं मला वाटायचं. खरं सांगू, हे कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की कुणीतरी गटारीचं पाणी, केमिकलचं पाणी माझ्या पात्रात आणून मला इतकं इतकं गलिच्छ कराल की ते गटारीचं रूप येईल. अगं, पुंडलिकासारखं मंदिरातसुद्धा ते पाणी जावं, यापेक्षा दुःख ते काय? आणि तुला सांगू, पूर्वी जशी तुम्ही यायचेत ना, तसे वारकरी प्रदक्षिणा घातल्यानंतर चहूबाजूने काठावर बसायचे. त्यांचा तो किलबिलाट, त्यांची ती पखवाजची रियाज, त्यांचं पहाटं उठून माझ्या पात्रावर आजूबाजूला पखवाज वाजवणं, ते किती नयन मधुर होतं, सुहासिक होतं. पण आता 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 तर तुझ्यासारखे ज्यांनी माझ्या अंगाखांद्यावर म्हणजे पाणी खेळण्यासाठी व्यापलेलं तुमचं, आता तुम्ही माझ्या जवळही येत नाही. एखादं लेकरू आईपासून दूर गेल्यानंतर त्याला किती वेदना होतात गं. मला किती वेदना होत असतील. आणि आता तर तुला सांगू, कलियुग म्हणावं की आधुनिकता म्हणावी, काय म्हणावं याला? विचाराने वयाच्या 20व्या-22व्या वर्षी कुठलाही विचार न करता माझ्या पात्रात उड्या मारतात आणि स्वतःचं जीवन संपवतात. अगं, त्यांचं जीवन संपतं आणि माझं दुःख वाढतं. त्या बाळाच्या आईपेक्षा मला जास्त दुःख होतं. मी एक माता आहे. माझ्या या पात्रात कधी कोणाचा खून करून हातपाय तोंड बांधून पोते टाकलं जातं, तेव्हा काय वाटत असेल गं? ज्याने मारलं तो खरंच माणूस असेल की पूर्वी जसे राक्षस होते तसे राक्षस आत्ता असतील, हा प्रश्न मला पडतो. माझी आरती केली, काल माझी आरती झाली, मला खूप खूप बरं वाटलं. तुला सांगू, तो अथांग जनसमुदाय पाहिला आणि मनात एक विचार आला. या प्रत्येकाने जर एक प्रतिज्ञा केली की आम्ही नदीचं पात्र, आम्ही दूषित करणार नाही, गटाराची लाईन सोडणार नाही, केमिकलयुक्त पाणी तिथे पडणार नाही, तर किती बरं होईल ना गं. आणि जसं गंगेची आरती, यमुनेची आरती किंवा नर्मदेची आरती तुम्ही बघितलं, त्यांची पात्र किती विशाल आहेत गं. ती विशाल का आहेत? तिथे पण आधुनिकीकरण झालं आहे, पण गंगा किंवा नर्मदेवर अतिक्रमण झालेलं नाही. तिथे निर्माल्य टाकलं जात नाही असं मी म्हणणार नाही, तिथेही टाकतात. पण तिथली स्वच्छता, टापटीप, त्या पाण्याला येणारा सुगंध आणि माझा दुर्गंध कुठे, सांग बरं कसा? मला खूप वाटतं गं, तुम्ही आरती केलीत ना, ते खूप छान गं.
पण त्या आरतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला श्री माऊलींनी अशी बुद्धी द्यावी की काहीही झालं तरी आमची इंद्रायणी माता गंगेसारखीच आम्ही पवित्र ठेवू. ती मी पवित्रच आहे. मला दूषित केले ते तुम्ही, आणि तुम्ही लोक हे का समजत नाही की की जशी घरात आईला वेदना दिल्यानंतर आईला दुःख होतं, तसंच मलाही दुःख होतं. तुमची संस्कृती, संस्कार कसे तुम्ही लोप पावायला लावलात. अगं, बाकीच्या धर्मांमध्ये बघितलं आणि हिंदू धर्माकडे बघितलं तर खरंच वाईट वाटतं. कराल का हा विचार? जेव्हा दुसरी आरती नियोजित करताल ना, तेव्हा एक प्रतिज्ञा मात्र सगळ्यांनी करा, आणि ती प्रतिज्ञा अशी करा की लढाईला जाताना आम्ही हरू किंवा जिंकू म्हणणारे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, किंवा मी भारत सुधारणार किंवा माझं भारत सुधारण्याचं स्वप्न आहे असे म्हणणारे नेते यांच्यासारखीच प्रतिज्ञा करा. ज्या शिवरायांनी स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण न्यौछावर केले, त्या शिवरायांच्या भूमीमधले तुम्ही हिंदू, मग तुम्हाला या गोष्टीचा अभिमान हवाच, आणि मी म्हणते तो यावाच. ज्या दिवशी तुमचा तो अभिमान जागृत होईल ना, त्या दिवशी इंद्रायणी नव्हे तर प्रत्येक नदी ही पवित्र आणि पवित्रच होईल, आणि प्रत्येक नदी आरतीसाठी अगदी आनंदाने उसळेल. कसं वाटतं तुला? मी बोलले? जास्तच बोलले का? राग नाही ना आला? पण मी खरं बोलले. आणि आई 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 नेहमीच खरं बोलते ना गं. धन्यवाद.